दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा या ठिकाणी आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस होता। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांना सुखद धक्का दिला। एवढंच नव्हे तर तिफनवर ज्वारीची पेरणी करून आपण शेती आणि शेतकरी यांच्याविषयी असलेल्या आत्मीयतेचं दर्शन घडवलं। इतरही शेतकऱ्यांशी शेतीविषयी चर्चा करताना त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं। राज्यपालांच्या भेटीनं शेतकऱ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। नाशिक जिल्हा दौऱ्यात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेमानं आणि आदरातिथ्यांना भारावून गेल्याची भावना देवव्रत यांनी व्यक्त केली। आपण स्वतः शेतकरी असून अनेक देशी गायी असल्यानं संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो आणि ती लाभदायी असल्यानं शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी राऊत कुटुंबानं देखील नैसर्गिक शेतीत पिकवलेल्या वस्तूंची अनोखी भेट देऊन राज्यपाल देवव्रत यांचा सत्कार केला। राज्यपालांची ही भेट संस्मरणीय करण्यासाठी पावरी हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आलं। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भकरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारद नवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद हे उपस्थित होते। राऊत कुटुंबानं खास ग्रामीण चवीची नागलीची पेज, तांदळाचे धिरडे तयार करून राज्यपाल महोदयांचे आदरातिथ्य केले। देवव्रत यांनी या पदार्थाचा आनंदाने आस्वाद घेत आवडल्याची पावती दिली। कौटुंबिक स्नेहाचा परिचय देत त्यांनी कुटुंबातील सदस्यांचं प्रेमाने विचारपूस केली। त्यांनी जनावरांच्या गोठ्याची पाहणी आणि शेताच्या बांधावर वृक्षारोपणही केलं। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानं लावलेल्या स्टॉलला भेट दिली। पारंपरिक आदिवासी संस्कृतीनुसार राज्यपाल महोदयांचं यावेळेस औक्षण आणि स्वागताची देवव्रत यांनी मोकळेपणानं स्वीकार करून उपस्थितांना शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अनुभव दिला। राज्यपाल महोदयांनी राऊत यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचं केलेलं कौतुकही कुटुंबातील सदस्यांना सुखावून गेलं। यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, खोरीपाडा।